हॅलो, कशा आहात सगळे? तर आज आशुच्या पप्पांनी आणलेलं होतं मटण, तर ते मला बोलले की मटण बिर्याणी बनव म्हणून. तर मी आधी मटण शिजवून घेतलं. त्यानंतर मी एक वाटण केलं. मी त्यामध्ये टाकलेलं एक भाजलेलं खोबरं टाकलं, लसूण टाकलं, अद्रक टाकलं, कोथिंबीर टाकली आणि 2 वेलदोडेसुद्धा टाकलं. त्याचं वाटण करून घेतले मी. तोपर्यंत मटणसुद्धा रेडी होऊन गेलं शिजून मस्त. आणि त्यानंतर मी तेलामध्ये टाकलेलं आहे जिरं टाकलं आणि 3 लवंग टाकले, 2 मिरी टाकल्या आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकला कांदा थोडासा लाल झाला की त्यामध्ये ते वाटण केलेलं होतं ते सुद्धा त्यात टाकून दिलं. हळद टाकली, त्यानंतर लाल तिखट टाकलं, मसाला टाकला आणि 1 चमचे भरून दहीसुद्धा त्यात टाकली. एकत्र केलं सगळं आणि त्यात ते शिजलेलं मटणसुद्धा त्यात टाकलं. त्यानंतर जो मी स्टॉक वेगळा काढून ठेवलेला होता तो सुद्धा त्यात टाकला. तांदूळ धुवून त्यात टाकून दिले. त्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं आणि मी पाणी गरम करायला ठेवलेलं होते मी, ते सुद्धा गरम झालं आणि मी पाणी गरम करूनच टाकते, कारण त्याच्याने आपले तांदूळ काय कच्चे राहत नाही. कारण कसं असतं, कधी पाणी जास्त कमी झालं ना तर आपली बिर्याणी असते किंवा खिचडी असते ती बिघडू शकते, म्हणून मी पाणी गरम करूनच टाकते. त्यानंतर मस्त अशी बिर्याणीसुद्धा रेडी आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ द्यायच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.